देशाच्या सर्वोच्च न्यायालयात बुधवारी 4 फेब्रुवारी रोजी एक अतिशय महत्त्वाची आणि ऐतिहासिक घटना घडली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्वतः सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आणि त्यांनी केवळ उपस्थिती लावली नाही तर वकील म्हणून स्वतः युक्तिवादही केला. एखाद्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी स्वतः सर्वोच्च न्यायालयात केस लढवण्याची ही देशातील पहिलीच वेळ मानली जात आहे. ममता बॅनर्जी या देशाच्या निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयात उभ्या राहिल्या आहेत. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR प्रक्रिया जाहीर केली आहे. याच SIR विरोधात ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी बुधवारी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर झाली. या खंडपीठात न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पंचोली यांचाही समावेश होता. या सुनावणी दरम्यान ममता बॅनर्जी स्वतः वकील म्हणून कोर्टात उपस्थित होत्या. काही दिवसांपूर्वी ईडीच्या कारवाई दरम्यान ममता बॅनर्जींचा आक्रमक अवतार देशाने पाहिला होता आणि आता त्या थेट निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात उभ्या ठाकल्या आहेत. बंगालमध्ये येत्या 2 महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याआधी ममता बॅनर्जी भाजपला प्रत्येक आघाडीवर आव्हान देत असल्याचं चित्र दिसत आहे. पण प्रश्न असा आहे की निवडणूक आयोगाविरोधात ममता बॅनर्जी कोर्टात का गेल्या? SIR म्हणजे नेमकं काय आणि या माध्यमातून त्या भाजपला कसं टक्कर देत आहेत? चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. निवडणूक आयोगाने गेल्या वर्षी 27 ऑक्टोबर रोजी देशातील 12 राज्यांमध्ये SIR जाहीर केला होता. यामध्ये पश्चिम बंगालचाही समावेश होता. नोव्हेंबर महिन्यापासून निवडणूक आयोगाने घरोघरी जाऊन मतदार पडताळणीची प्रक्रिया सुरू केली. यानंतर 16 डिसेंबर रोजी पश्चिम बंगालची पहिली ड्राफ्ट मतदार यादी जाहीर करण्यात आली. या ड्राफ्टमधून एक धक्कादायक बाब समोर आली. मतदार यादीतून तब्बल 58 लाखांहून अधिक नावं वगळण्यात आली होती. याच क्षणापासून बंगालमध्ये राजकारण तापायला सुरुवात झाली. ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीपासूनच SIR प्रक्रियेला विरोध केला होता. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर नावं वगळल्यानंतर हा विरोध आणखी तीव्र झाला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी जानेवारीच्या सुरुवातीलाच न्यायालयात धाव घेतली होती. मात्र जानेवारीच्या शेवटी स्वतः ममता बॅनर्जी यांनी वैयक्तिक रिट याचिका दाखल केली. 28 जानेवारी रोजी दाखल केलेल्या याचिकेत ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटलं की लाखो नागरिकांचा मतदानाचा हक्क काढून घेतला जात आहे. SIR ही प्रक्रिया अस्पष्ट, गोंधळलेली आणि असंवैधानिक आहे असा आरोपही त्यांनी केला. ममता बॅनर्जी म्हणाल्या की साधारणपणे अशी प्रक्रिया पूर्ण करायला 2 वर्ष लागतात, पण इथे अवघ्या 3 महिन्यात सगळं उरकण्याची घाई का? ही प्रक्रिया 24 वर्षांनी केली जात असताना अचानक एवढी घाई का केली जाते असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रक्रियेमुळे 100पेक्षा जास्त लोकांचे मृत्यू झाल्याचा दावाही त्यांनी केला. निवडणूक आयोगाच्या दबावामुळे अनेक BLO म्हणजे बूथ लेव्हल ऑफिसर्स यांनी आत्महत्या केल्याचा आरोपही करण्यात आला. ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की बंगालला टार्गेट केलं जात आहे. आसाम किंवा इतर ईशान्येकडील राज्यांमध्ये अशी प्रक्रिया का राबवली जात नाही असा प्रश्न त्यांनी विचारला. 4 फेब्रुवारी रोजी या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी ममता बॅनर्जी स्वतः वकील म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत ज्येष्ठ वकील श्याम दिवान, अभिषेक मनू सिंघवी आणि कपिल सिब्बल यांसारखे दिग्गज वकीलही होते. ममता बॅनर्जी यांनी कोलकात्याच्या जोगेशचंद्र चौधरी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली आहे. त्या बार काउन्सिलच्या नोंदणीकृत सदस्य आहेत आणि त्यांच्याकडे बार असोसिएशनचं मेंबरशिप कार्डही आहे. मंगळवारीच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या नावाचा गेट पासही बनवला होता. सुनावणी दरम्यान ममता बॅनर्जी यांनी न्यायालयात सांगितलं की मी माझ्या पक्षासाठी नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी इथे आले आहे. त्या म्हणाल्या की SIR ही प्रक्रिया केवळ नावं वगळण्यासाठीच राबवली जात आहे. लग्न करून सासरी गेलेल्या महिलांची नावं वगळण्यात आली आहेत. गरीब लोक कामासाठी गाव बदलतात, त्यांची नावंही हटवली जात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा कापणीचा हंगाम असताना ही प्रक्रिया राबवली जात आहे असंही त्यांनी सांगितलं. EROs म्हणजे निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडून सर्व अधिकार काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला. भाजप शासित राज्यांमधील मायक्रो ऑब्झर्व्हर ऑफिसमध्ये बसून नावं डिलीट करू शकतात असा दावा करण्यात आला. फॉर्म 6 भरायलाही परवानगी दिली गेली नाही. कित्येक जिवंत लोकांना मृत घोषित केल्याचे आरोपही न्यायालयात झाले. ज्येष्ठ वकील श्याम दिवान यांनी न्यायालयाला सांगितलं की अंतिम मतदार यादी येण्यासाठी फक्त 11 दिवस शिल्लक आहेत. 14 फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. राज्यात सुमारे 32 लाख अनमॅप्ड मतदार आहेत आणि सुमारे 3,26 लाख नावांमध्ये विसंगती आहे, जी एकूण मतदारांच्या जवळपास 20% आहे. श्याम दिवान यांनी मागणी केली की निवडणूक आयोगाने विसंगती असलेल्या सर्व मतदारांची यादी सार्वजनिक करावी. मतदारांना त्यांचे नाव काय झाले हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने निवडणूक आयोग आणि पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना 9 फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान बंगालमध्ये मार्च-एप्रिलमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत.
त्याआधी ममता बॅनर्जींनी भाजप विरोधात थेट मोर्चा उघडल्याचं दिसतंय. गेल्या महिन्यात ईडीने कोलकात्यात आयपॅक या पॉलिटिकल कन्सल्टंट फर्मवर आणि कंपनीचे डायरेक्टर प्रतीक जैन यांच्या घरी छापे टाकले होते. हे समजताच ममता बॅनर्जी थेट त्यांच्या घरी पोहोचल्या होत्या आणि तपास सुरू असतानाच महत्त्वाच्या फाईल्स घेऊन बाहेर आल्या होत्या. तपास यंत्रणांच्या कारवाईदरम्यान एखादा मुख्यमंत्री असा थेट हस्तक्षेप करतो अशी घटना याआधी कधीच घडली नव्हती. त्यावेळी ममता बॅनर्जींनी थेट अमित शहा यांच्यावर आरोप केले होते. आताही ममता बॅनर्जींचा आरोप आहे की निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहे. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या मतदारांची नावं डिलीट करण्यासाठी SIR वापरला जात आहे. याच विरोधात ममता बॅनर्जी स्वतः सर्वोच्च न्यायालयात उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्याकडे कायद्याची पदवी असली तरी राजकारणात आल्यानंतर त्यांनी कधीही केस लढवली नव्हती. पण आता त्यांनी थेट कोर्टात उतरून भाजपला स्पष्ट संदेश दिला आहे, लढाईची वेळ आली तर मी मागे हटणार नाही. रस्त्यावर उतरून संघर्ष करणे हीच ममता बॅनर्जींची ओळख आहे. 2011मध्ये नंदीग्राम आणि सिंगूर आंदोलनातून त्यांनी 34 वर्षांची डाव्या सत्तेचे धाबे बनवले होते. 15 वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच शैलीत त्या भाजप विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. 5 वर्षांपूर्वी त्यांनी ही लढाई जिंकली होती, पण यावेळी भाजपचं आव्हान अधिक मोठं आहे. आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की ममता बॅनर्जी या निवडणुकीत भाजपचं आव्हान मोडून काढू शकतात का.